आणि यानंतर बातमी आहे राज्याच्या राजकारणातली। उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान दिले। आजच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, मी पाठिंबा देतो, असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिलं। उद्धव ठाकरेंच्या याच प्रस्तावावर काँग्रेस राष्ट्रवादी मात्र गप्प आहेत। या सगळ्या मागची कारणं नेमकी काय आहेत? ठाकरे आणि काँग्रेसची रणनीती काय आहे? पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे 2 ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं। ठाकरे 1 सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं 2 बरं हे सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणी थांबवू शकत नाही। की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। ज्याच्या जागा जास्त होतील नाही। गेल्या कित्येक दिवसांपासून ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी राऊतांनी फिल्डिंग लावली होती, पण आता उद्धव ठाकरेंनी थेट बॉल टाकला। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आजच जाहीर करा असं म्हणत ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट आव्हान दिलं। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा, कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा, आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या, सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर। उद्धव ठाकरेंनी ही गुगली टाकत महाविकास आघाडीतल्या इतर दोघांना चेकमेट केल्याची चर्चा आहे। पवार आणि काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्याला माझा पाठिंबा असेल। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ताच जाहीर करा, मागे पुढे नको। भाजपसोबतच्या अनुभवाची पुनरावृत्ती मला नकोय, असंही ठाकरे म्हणालेत। ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रात धोका आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्याला मी पाठिंबा देईन, असंही ठाकरे म्हणाले। तसंच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातात। ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री याचा आमचा अनुभव वाईट आहे, असंही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं। विधानसभेची लढाई महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढतोय। मंदिर असो किंवा मशीद, काहीही खराब होऊ देणार नाही। आणि मराठा आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मांडा, त्याला माझा पाठिंबा असेल, अशी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून घेतली। की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही। पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय, त्यासाठी ते बरोबर स्ट्रॅटेजीनं एक एक पावलं टाकतायत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे ठाकरेच असतील असं म्हणत राऊतांनी विषयाला सुरुवात करून दिली। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस हायकमांडशीच चर्चा करावी लागेल, याची ठाकरेंना पूर्ण कल्पना असल्यानं ठाकरेंनी दिल्लीत जाऊन लॉबिंग केलं। भाजपशी झालेल्या समसमान वाट्याच्या वादातून धडा घेत जागा कितीही येऊ देत, आधी मुख्यमंत्री ठरवा, अशी भूमिका आता ठाकरेंनी घेतली आहे। कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाचं कौतुक झालं। तसंच पक्षफुटीनंतर ठाकरेंना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा इतर 2 पक्षांना झाल्याचं ठाकरेंना वाटतंय, आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंनी कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा, हा ठाकरेंचा चेंडू काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सोयीस्करपणे टोलावलाय। आधी सरकार मग मुख्यमंत्री, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली। उद्धवजीने मुद्दामून तो, कारण की टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा। उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला, माध्यमात ते वेगळ्या पद्धतीने जात असेल। आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला
महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे. मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही. आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. शरद पवारांनी मेळाव्यात भाषण केलं, पण ठाकरेंच्या मागणीवर चकार शब्दही काढला नाही. मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर कुठलंही भाष्य न करणं हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या रणनीतीचाच एक भाग असावा. शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या शब्दाबाहेर कुणी नाही आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेकांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावते. अशा परिस्थितीत कुठलाही चेहरा जाहीर करून इतरांमध्ये असंतोष निर्माण करणं हे या दोन्ही पक्षांसाठी धोक्याचं असेल. नाव जाहीर करा असा कितीही आग्रह ठाकरेंनी जरी धरला, तर वाद न वाढू देता शांत बसणं हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सध्या तरी सोयीस्कर आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून किमान 2 महिने आहेत. या 2 महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. अशा वेळी ठाकरे सोडले तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा दाखवण्याची रिस्क घेण्याचा मूड सध्या तरी कुणाचाच नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.